नमस्कार. जय महाराष्ट्र. दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर देशातील बहुतेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील किंवा काँग्रेससोबत जातील असे भाकीत शरद पवार यांनी व्यक्त केल्यानंतर देशात पुन्हा एकदा विलीनीकरण या विषयावर चर्चा सुरू झाली आहे. देशात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीची आर्थिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शरद पवार यांनी एका मुलाखतीमध्ये हे भाकीत केले होते. यावरून राजकारण तापले असून राजकीय नेते प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अशातच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी महायुतीत जाण्याच्या चर्चेवर आपली भूमिका मांडली आहे. दरम्यान आदित्य ठाकरे म्हणाले, जोपर्यंत भाजपकडून लोकशाही संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे तोपर्यंत आम्ही भाजपाबरोबर जाऊ शकत नाही, असं म्हणत ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान आदित्य ठाकरे माध्यमाला दिलेल्या एका मुलाखतीत पुढे म्हणाले की देशातील लोकशाही भाजपला संपवायची आहे. जोपर्यंत भाजपाकडून लोकशाही संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे तोपर्यंत आम्ही भाजपाबरोबर जाऊ शकत नाही. शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीनंतर देशातील बहुतेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं विधान केलं होतं. यानंतर ठाकरे गट महायुतीत जाणार असल्याची चर्चा होती. या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी मुलाखतीत आपलं मत मांडलं आहे.